नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई मनपा उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी यांचा शिंदे गटाकडून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. संजय घाडी यांचा कार्यकाळ 1.25 वर्षांचा असेल. संजय घाडी हे 1988 पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते आणि रायगड जिल्हा संपर्क प्रमुख यांसारखी जबाबदारी पार पाडली आहे. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूयात. माझ्यासोबत उपमहापौर संजय घाडी जे आहेत. सर, काय सांगाल, उपमहापौरपदी तुमची निवड झालेली आहे, कशा प्रकारे कामं करणार आहे काळात? मी प्रथम शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, माझ्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे, प्रवीण दरेकर या सर्वांचा मनापासून मी आभार व्यक्त करीन. भारतीय जनता पार्टीचे मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार अमितभाई साटम, आमचे सरचिटणीस राहुल शेवाळजी, संजय मोरेजी, राम रिपाळेजी, सर्व आमच्या नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आज मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. आणि सामान्य शिवसैनिकाचा हा सन्मान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त झाला असं मी या ठिकाणी मानतो. कारण 1988-89 पासून मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने सन्माननीय तत्कालीन अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. आयुष्यातले 38 वर्ष ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मी काम करतो आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला मिळालं असं मी मानतो. आणि या पदाच्या माध्यमातून आणि मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मी मुंबई शहराचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी निश्चितपणानं मदत करेन असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. सर, जुने शिवसैनिक आहेत, खूप काही अपेक्षा तुमच्याकडून नगरसेवक असेल किंवा स्थानिक लोकांकडे जनतेची असेल, त्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे आता सुरुवात करणार आहात? खरं तर गेली 4 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागामध्ये कामाचा डोंगर उभा राहिलेला आहे. निधी अभावी कामं होऊ शकली नाहीत. आताही कामांची सुरुवात प्रत्येक नगरसेवक करेल. परंतु मुंबई शहराचं प्रशासन म्हणून आणि आम्ही सर्व नगरसेवक म्हणून, विश्वस्त म्हणून या मुंबई शहरातील जे बेसिक मोठे प्रश्न आहेत, जसे की रस्ते आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहे, मुंबई शहरामध्ये हवामानामध्ये फार बदल मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्याचं मुंबईकरांच्या स्वास्थ्यावरती परिणाम होतोय. कुत्र्यांची समस्या आहे, अनेक समस्या, या समस्या सुटायला पाहिजेत. यासाठी आम्ही सर्वच नगरसेवक मिळून आम्ही प्रशासनाला बरोबर घेऊन कामं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार. आता आपण पाहू शकतो की महानगरपालिकेने एक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दंडात्मक कारवाई करता येईल जे घाण करते, त्याबद्दल काय सांगा? नाही, चांगली मोहीम आहे. याची प्रसिद्धी आणि प्रचार मुंबईमधील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते काम सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. मी नागरिकांनाही आपल्या माध्यमातून विनंती करेन की आपणही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काटेकोर राहिलं पाहिजे. कुठेही रस्त्यावरती किंवा अन्य ठिकाणी आपण कुठेही अस्वच्छ होईल अशा प्रकारची कृती करू नये असे मी या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण पाहू शकतो की संजय घाडी यांनी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात मुंबई एक वेगळी दिसून येईल. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.